नमस्कार. पीठ बघा काय मस्त फर्मेंट झाले आहे. पीठ असे फर्मेंट झाले तर समजावे की हे परफेक्ट झाले आहे. कापसासारखा मऊसूत जाळीदार असा हा साऊथ इंडियनचा परफेक्ट नाश्ता आपल्याकडेही खूप आवडीने खातात. हे बनवताना तेल फक्त 1 चमचा वापरले आहे. त्यामुळे हा नारळाचा डोसा घरातील लहान मोठ्यांसाठी जे डाएटवर आहेत त्यांच्यासाठीही उत्तम आहे. त्यासाठी 2 कप सोना मसुरी तांदूळ घेतला आहे. हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. तुम्ही ह्याऐवजी इडली तांदूळ घेऊ शकता. तांदूळ धुवून घेतले आहेत. धुतलेल्या तांदळात भरपूर पाणी ओतूया. झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत घालूया. 5 तासानंतर तांदूळ छान भिजले आहेत. हा डोसा बनवायला साहित्य खूपच कमी लागते. बनवायलाही खूप सोपा आहे. 1 कप भात. भात ताजा व थंड आहे. 1 कप किसलेला ओला नारळ. नारळ पाणी 1 कप. साखर 2 छोटे चमचे. पाणी अर्धा कप. बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे. मिश्रण थोडेसे दाटसर वाटत आहे त्यामुळे अर्धा कप पाणी घालूया. पिठामध्ये तांदळाचा एकही कण नाही. नेहमीप्रमाणेच थोडेसे पाणी घालून वाटले आहे. ह्यासाठी भांडे थोडे मोठे घ्यावे कारण फर्मेंट झाल्यावर पीठ दुप्पट फुगते. ह्यावर झाकण ठेवून 10 ते 12 तास असेच ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ कसे झाले ते बघूया. पीठ खूपच छान फर्मेंट झाले आहे. फुगून वर आले आहे. पिठाला जाळी खूपच छान आली आहे. दुप्पट फुगले आहे. चवीनुसार मीठ. मीठ पसरून घातल्यामुळे ते सहज मिक्स होते त्यामुळे पिठाला आलेली जाळी मोडत नाही. ह्यात आपण ओले खोबरे घातले आहे पण ते खराब होत नाही. हे तव्यावर ओतता येईल एवढे पातळ आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल. त्यावर पीठ. पिठाचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. तुम्हाला पाणी घालण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडेसे पाणी वापरू शकता. हा डोसा पसरावा लागत नाही. तो आपोआप पसरला जातो. गॅसची फ्लेम लो आहे. ह्यावर झाकण ठेवूया. डोसा भाजून घेऊया. तेलाचा वापर खूपच कमी असल्यामुळे हे हेल्दी आहेत. चवीला तर खूपच छान होतात. जाळीही सुंदर आली आहे. सॉफ्ट झाला आहे. नारळाचा डोसा दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजला आहे. ह्या पद्धतीनेच सर्व डोसे करून घेऊया. आता ह्याबरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ अर्धा कप, भाजलेले शेंगदाणे पाव कप, डाळवं पाव कप, 2 हिरव्या मिरच्या, आले अर्धा इंच, कढीपत्त्याची 2-3 पाने, थोडीशी चिंच, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 कप पाणी बारीक वाटून घेऊया. चटणी बारीक वाटून घेतली आहे. आता चटणीसाठी खमंग फोडणी बनवूया. त्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम केले आहे. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा, उडीद डाळ 1 छोटा चमचा. उडीद डाळ सोनेरी रंगावर तळून घेतली आहे. हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, 1 लाल सुकी मिरची. ही फोडणी चटणीवर ओतूया. अशी ही खमंग व चटपटीत नारळाची चटणी बनवली आहे. अशी चटणी व त्याबरोबर डोसा खूप चविष्ट लागतो. उडीद डाळ न घालताही डोसा खूपच छान झाला आहे. साऊथ इंडियन्स हा डोसा नाश्त्यासाठी नेहमी बनवतात. हा खूपच मऊ, लुसलुशीत व जाळीदार झाला आहे. कापसासारखा झाला आहे. हा लोणी स्पंज डोसा असतो अगदी तसाच थोडा जाड असतो. तुम्ही ह्या पद्धतीने डोसा बनवा व कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तयार आहे नारळाचा डोसा व नारळाची चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.